नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या ॲपवरती डिझाइन बनवताना श्रीलिपी फॉन्ट वापरता येईल असे सेटिंग करून ठेवलं आहे. तर हे श्रीलिपी फॉन्ट कसे वापरायचे याची एकदा व्यवस्थित माहिती घ्या आणि त्या पद्धतीनं फॉन्ट वापरा. सुरुवातीला काय करायचंय, तर ज्यावेळी तुम्ही बिझनेस ऍड करता किंवा बिझनेस ऍड केलेला असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला एडिटमध्ये जाऊन किंवा बिझनेस ऍड करताना सुरुवातीला तुमचं जे बिझनेस नेम आहे ते आणि तुमची बिझनेस ऍड्रेस ह्या दोन गोष्टी तुम्ही मराठीमध्ये जर श्रीलिपीमध्ये व्यवस्थित चेंज करून घेतल्या, तर प्रत्येक डिझाईन बनवताना ते डिझाईन आणखी छान होणार आहे. ते कसं होतंय ते दाखवतो. बिझनेस नेम तुम्ही जसं मराठीमध्ये भरता, तर ते आणि पत्ता आपल्याला काय करायचंय, गुगलला युनिकोड टू श्रीलिपी सर्च करायचं. त्यामध्ये येणारी वेबसाईट एक घ्या. त्यामध्ये आपण जसं मराठीमध्ये टाईप करतो तसं इथं टाईप करून घ्या. फॉर एक्झाम्पल मी टाईप केलं सम्राट ई सेवा केंद्र आणि इथं पत्ताही टाईप करून तुम्ही घ्या. ते घेतल्यानंतर कन्वर्ट टू श्रीलिपी करा. कन्वर्ट झालेला फॉन्ट इथे खाली भेटेल तुम्हाला, त्याला तुम्ही कॉपी करून घ्या आणि बिझनेस नेम मध्ये त्याला फक्त पेस्ट करा. ही अशा पद्धतीने येईल. अशाच पद्धतीनं पत्ताही घ्या आणि त्याला सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्ही ज्यावेळी कोणतीही डिझाईन बनवायला जाल, तुम्ही डिझाईन निवडा, नेक्स्ट करा. हवी ती ह्यातली फ्रेम घ्या, जी तुम्हाला हवी ती फ्रेम घेतल्यानंतर इथे वरच्या बाजूला हे असं नाव येतं बिझनेसचं किंवा पत्ताही असाच येणार आहे. फक्त काय करायचंय, त्याला सिलेक्ट करायचं, इथं फॉन्ट मध्ये जायचं. फॉन्ट मध्ये तुम्हाला इंग्लिश फॉन्ट सुरुवातीला आहेत. थोडं पुढे गेल्यावरती मला श्रीलिपीचे फॉन्ट दिसतील. त्या फॉन्टला फक्त टच करायचं. अशा पद्धतीनं फॉन्ट वर चेंज झालेली दिसतील. हे टेक्स्ट हवं तेवढं मोठं करता येतं, जसं पाहिजे तसं तुम्हाला. आणि हे दिसायलाही खूप छान दिसतं रेग्युलर फॉन्ट मराठी फॉन्ट पेक्षा. हे केल्यानंतर तुम्हाला जर कलर चेंज करायचा झाला तर कलरही चेंज करता येतात त्याच्यामध्ये. तर तुम्ही त्याला हवे तसे कलर द्या किंवा ग्रेडियंट कलर सुद्धा इथं आहेत, तेही तुम्ही देऊ शकता पाहिजे असे. ते अतिशय एकदम डिझायनरनं बनवल्यासारखं डिझाईन दिसेल. तुम्हाला ह्याला हवं तिथं तुम्हाला फिरवता येतं, पाहिजे तिथं तुम्ही त्याला सेट करू शकता. अशा पद्धतीनं पत्ताही चेंज करा आणि तुमची डिझाईन डाउनलोड करा. सिंपल एवढंच आहे. फक्त बिझनेस ऍड करताना एकदाच जे बिझनेसचं नाव आणि पत्ता आहे ते युनिकोड मधून कन्वर्ट करून घ्यायचंय. एकदाच करून घ्यायचंय, पुन्हा पुन्हा ते करावं लागत नाही. सुरुवातीला करून घेतलं, सेव्ह केलं, नंतर फक्त डिझाईन बनवताना फक्त तुम्हाला इथं फॉन्ट फक्त चेंज करायचा असतो. एवढा वेळ तुम्ही दिला की त्यानंतर तुमची डिझाईन तुम्ही अतिशय छान पद्धतीनं डाउनलोड करू शकता. धन्यवाद.